तर आज झाली संध्याकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला चालू असतं आपलं दूध काढायचं काम. इकडे मशीन लावलेलं आहे. गाय आपली शांत उभी मस्त नेतात पण आवाज आला की उड्या मारते. हे बघा तुम्हाला दाखवते मी. आणि तिकडे त्या बकरीच्या मागे तिचं वासरू आहे. तर हे हे दुसऱ्या गाईचं आहे आमचं मोठं वासरू. आणि तिकडं 2 गाई ना मम्मीनं तिकडे वावरात नेऊन बांधलेले टमाट्याच्या वावरात टमाटे खायला. तिला बी आणावं लागेल तिचं दूध काढायला. तर आता मी दूध काढते आणि मम्मी गेली वावरात चारा टाकायला. ती चारा आणायला गेली. आणायचं आहे आणि मग टाकायचं आहे. हे बघा तर आता माझं झालेलं आहे दूध काढून आणि मम्मी आली इकडून चारा कापून. कांडे गवत याला थोडंसंच टाकलं मम्मीने. सकाळी मी त्याला लई मोठं टाकलं होतं. मम्मीचं झाली चारा टाकायचं काम. गवत कापून आली. आता मी दूध काढते कॅनीमध्ये आणि मशीन धुवून घेते. मॅडम मस्त उभं राहिलेलं आहे दूध. दूध कॅनीमध्ये काढून घेतलेले आणि धुवायचे आहे. मशीन चालू आहे. याला असं बकेटी टाकावं लागतं तेव्हा पाणी. आधी दूध लक्ष करून काढून घ्यायचं आणि पाणी लावलं डायरेक्ट पाणी आणि दूध एकत्र होऊन जातं. शिल्लक झालं कोण जरा जास्त बोलत नाही. काही बोलते ना आम्ही हरभऱ्याचं इथं आणून ठेवलेलं गाईला गोठ्यात आमच्या. एवढी मोठी बाजरी आम्ही आता वाळू घातली. ती मला जमा करून ठेवायची पण ती माझ्या मम्मीने धुतली. पण धुवून काही फायदा नाही झाला. त्याच्यावर सगळा असा लिंबाचा पाला पडला एवढा विचारणार तिकडं. आणि इथं वाळू घातली डाळ. एवढं आता वाळवून जमा करायचं. पावसाचा अंदाज त्यामुळे पाला सगळं त्याच्यावर. चलो आता मी डाळ जमा करते बाजरी. चलो चाल मम्मी. त्याला उशीर होऊन गेला वावरतच नाही आले मी तर जशी स्पीडनं चालते काय चालते गाय. तर आता गाईला गोठ्यात नेऊन बांधून देतो आणि मग झालं आमचं काम. तर बाय बाय. तर कसा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही काकाची गाय ती वगैरे त्यांना पण सोडलं नाही. आज कार्यक्रम चालू नसल्यामुळे तुला मागे पडलेली आहे. आम्ही दोघे आलेलो की गोठ्याच्या जवळ. चलो बाय बाय. फॉलो सबस्क्राईब करा.